अमेरिका इराण युद्धाचा कुठलाही परिणाम गॅस टंचाईवर नसल्याचं या ठिकाणी मुक्ताईनगर तालुक्यात पाहायला मिळते। 40,000च्या वरती तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहक आहेत आणि हा पुरवठा सुरळीत होत असल्याचं या ठिकाणी या गॅस हंड्यावरून दिसतंय की मोठ्या प्रमाणात गॅस साठा या ठिकाणी आहे। एकंदरीत राज्यभरात अनेक ठिकाणी गॅस टंचाईला समोर जावं लागतंय, तर दुसरीकडे पाहिलं तर मुक्ताईनगर तहसील प्रशासनाच्या वतीने सक्तीचे आदेश दिलेले आहेत। काळा बाजार होणार नाही, या संदर्भात कुठलीही काळा बाजार होत असेल तर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यामुळे मुक्ताईनगर मध्ये कशा प्रकारे नियोजन आहे, गॅस वितरणासंदर्भात सर्वात मोठी ही गॅस एजन्सी या ठिकाणी मुक्ताईनगर तालुक्यातली या ठिकाणी आहे आणि आपल्यासोबत या ठिकाणी वरतून आम्हाला पुरवठा वेळेवर मिळत आहे। त्याचप्रमाणे बुकिंग भरपूर वाढली तरी सहकार्य करत आहे आम्ही। कस्टमर पण आम्हाला सपोर्ट करत आहेत, कंपनी सपोर्ट करत आहे। परत DAC कोड येतो आहे कस्टमरकडनं, तर थोडासा वेळ लागतो आहे पण सहकार्य होतं वेळेवर। रोज येऊन आमचा स्टॉक चेक होतो आहे। आपल्यासोबत आता जे युद्ध चालू आहे याच्यामुळे म्हणजे त्रास तर थोडाफार आहे सर्वांना, पण प्रॉब्लेम फक्त म्हणजे पुरवठा तर वेळेवर आहे पूर्ण। फक्त आमची एवढीच विनंती आहे जनतेला की तुम्ही गर्दी न करता फक्त आपला जो DAC कोड आहे तो आपला डिलिव्हरी बॉयला किंवा इथं वेळेवर द्या, बरोबर सिलेंडर बरोबर म्हणजे पुरवठा भरपूर आहे। आम्हाला या संदर्भात सहकार्य करावं अशी या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे। कॅमेरा पर्सन मंगेश ढोले सर, रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।